कांदा दरावर शेतकऱ्यांचा लढा, नफ्यासाठी सरकारकडे मागणी। महाराष्ट्रात सध्या कांद्याच्या दरावरून शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत। गेल्या काही महिन्यांपासून उत्पादन खर्च सतत वाढत असताना बाजारात मिळणारा दर त्यांच्या निम्म्याहूनही कमी आहे। सध्या उत्पादन खर्च 2200 ते 2500 रुपये प्रति क्विंटल असून बाजारभाव 800 ते 1200 रुपये इतकाच आहे। त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर असून त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की नाफेड आणि NCCF मार्फत कांद्यांची खरेदी करताना सरकारने बाजारभाव नियंत्रित ठेवला, परिणामी त्यांना तोट्यात माल विकावा लागतोय। उत्पादन खर्चावर किमान 50% नफा मिळेल असा दर जाहीर करा, निर्यात बंदी आणि साठेबंदी हटवा, दर मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही अशी शेतकऱ्यांची स्पष्ट भूमिका आहे। आंदोलनाला राज्यभर प्रतिसाद मिळत आहे। शेतकरी संघटनांनी 7 दिवस सतत दबाव ठेवण्याचा आणि लोकप्रतिनिधींना हजारो फोन करून दरवाढीसाठी आवाज उठवण्याचा संकल्प केला आहे। प्रत्येक शेतकरी थेट लोकप्रतिनिधींशी संपर्क साधणार अशी भूमिका घेण्यात आली आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की दर मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील आणि सरकारने तातडीने दरवाढीसाठी ठोस पावले उचलली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र होईल। यामुळे ग्राहकांनाही फायदा होईल, तसेच शेतकऱ्यांचं नुकसान थांबेल अशी त्यांची अपेक्षा आहे। ही फक्त आर्थिक लढाई नाही तर महाराष्ट्राच्या शेतीच्या अस्तित्वाचा प्रश्न बनलाय। पुढील काही दिवसात सरकार काय भूमिका घेते याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। राज्यामध्ये कांदा उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावं लागत आहे। त्यासाठी राज्यभरात आंदोलनं हे मोठ्या प्रमाणात चालू आहेत। आपल्यासोबत आता राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। दादा, नेमकं काय कारण आहे आपलं आंदोलन करण्याचं? जागोजागी आंदोलन सुरू आहेत महाराष्ट्राच्या शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने। आता बघा की केंद्र सरकारचं कांद्याच्या बाबतीतलं जे धोरण आहे ते इतकं चुकीचं आहे की त्या धोरणाचा परिपाक म्हणून आम्हाला महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आमचा कांदा बाजार समित्यांमध्ये कवडीमोल मातीमोल दराने विकावा लागत आहे। एकीकडे आमच्या कांद्याचा उत्पादन खर्च हा 2000 ते 2500 इतका प्रति क्विंटलला येतोय आणि आम्ही मात्र आमचा कांदा जो आहे आता 700-800 रुपये प्रति क्विंटल इतका निश्चयंकी दरात विकतोय। या माध्यमातून आमच्या कांद्याचे दर जे आता घसरत आहे तर आमचं दर दिवशी कांदा विकून शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होत आहे आणि हे नुकसान होत असताना राज्यातील सरकार, केंद्रातील सरकार मुख गिळून गप्प बसले, गायब झाले। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकार कुठल्याही उपाययोजना करत नाही। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली गेल्या 2 दिवसापासून आम्ही 7 दिवसाचं फोन करू आंदोलन सुरू केले। त्यात प्रत्यक्षातही आंदोलन सुरू आहे। या फोन करू आंदोलनाची रूपरेषा अशी आहे की या आंदोलनाच्या माध्यमातून आमदार असतील, खासदार असतील, राज्यातले मंत्री, केंद्रातले मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री या सर्वांनाही फोन करण्याचं काम सुरू आहे आणि या माध्यमातून प्रत्येक राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आता या लोकप्रतिनिधींना, आमदार, खासदार, मंत्र्यांना जाब विचारत आहे की आमच्या कांद्याचे दर घसरण झाली, भाव पडले, आम्हाला नफा होत नाही, आमचं नुकसान होत आहे कांदा विक्रीतून। मग सत्ता म्हणून, सरकार म्हणून तुम्ही नेमकं काय करताय हा जाब आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे आणि बरोबरीने प्रत्यक्षात पण आंदोलन सुरू आहे। त्याच्यामध्ये रास्ता रोका असेल, त्याच्यामध्ये कालच जर बघाल तर नाशिक जिल्ह्याच्या कळवणमध्ये, त्याचबरोबर चांदोडमध्ये, नामपूर, सटाणा, बागलाण या भागामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या स्वरूपात आंदोलनं केली आहे। कळवणच्या इथं जर आपण बघाल तर प्रशासकीय जी कळवणची इमारत आहे या इमारतीच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपले कांद्याचे ट्रॅक्टर घेऊन गेले, तिथं ते प्रशासनाच्या समक्ष ते लिलाव केले आणि या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये कांद्याच्या उत्पादकांचा जो आक्रोश आहे, हा संतप्त भावना आहे, ते सरकारपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत। नेमकं तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने अनेक वर्षापासून बाजू मांडत आहेत, नेमकं कांद्याचे दर पडण्याचं कारण काय आहे? याचं प्रमुख आणि मुख्य कारण आहे की आपला देश हा कांद्याचा मोठा उत्पादक देश आहे, परंतु एवढ्या मोठ्या उत्पादक कांदा करणाऱ्या देशाच्या शेतकऱ्यांना मात्र सरकार वाऱ्यावर सोडून चाललंय। सरकारने जर कांद्याचे जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी थेट निर्यात धोरण तयार केलं असतं, सातत्याने कांदा निर्यात होत राहिला असता तर शेतकऱ्यांना किमान 3000 रुपये प्रति क्विंटल यापेक्षा अधिकचा दर मिळाला असता। याच्यात ग्राहकांनाही माफक दरात कांदा मिळाला असता, शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळाला असता आणि सरकारची डोकेदुखी कमी झाली असती। पण सरकारच्याच चुकीच्या धोरणामुळे एकीकडे ग्राहकांनाही महागडा कांदा कधी कधी घ्यावा लागतो, शेतकऱ्यांना तो वर्षभरातला काही कालावधी सोडला तर सतत आपला कांदा कवडीमोल मातीमोल दराने विकावा लागतो आणि परदेशी ज्या बाजारपेठ आहे आपल्या ज्या देशांमध्ये भारतीय कांदा यापूर्वी चांगल्या पद्धतीने जात होता आणि अजून अधिक संख्येने तो कांदा निर्यात झाला असता, त्याला या केंद्र
सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळं आळा बसलेला आहे आणि शेतकऱ्यांचं याच्यातून मोठं नुकसान होत आहे. तर हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी भारत देवळे यांनी हे गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती आपली बाजू मांडत आलेले आहेत. राहुल वाघ, लोकसेवा, नाशिक.